त्या काळे उम्मत सामाजिक विकास संस्थेची महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहे. माझ्या उजव्या बाजूला माधुरी गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष, आणि माझ्या डाव्या बाजूला फिरोजभाई बागवान, संस्थापक आणि अध्यक्ष संस्थेचे. आज एक महत्वाचा सामाजिक विषय घेऊन आपण इथे सगळेजण आलेलो आहोत की मंगळवार पेठेतील भीमनगर येथील संत गाडगेबाबा आरोग्य कोठी ही माझ्या ऑफिसपासून जवळ असल्यामुळे माझं नेहमी तिथून जाणं येणं आहे. ती कोठी मला नेहमीच उघडी दिसायची. मी खूप वेळेला पाहिलं की ती कोठी उघडी का असते. तिथे आसपास चौकशी केल्यानंतर कळलं की इथे जर आम्ही लॉक केलं कोठीला तर ते लॉकही आसपासची मुलं तोडतात. म्हणजे तो स्लम एरिया असल्यामुळे त्या मुलांना बसण्यासाठी आणि काही चुकीची कामं करण्यासाठी ती जागा योग्य वाटतेय. पण असं असेल तर आरोग्य विभागाचं लक्ष कुठे आहे? घनकचरा विभागाची ती कोठी आहे. त्यासाठी आम्ही पीएमसी मध्ये जाऊन एक निवेदन दिलं. पीएमसीचे घनकचरा विभाग आयुक्त जे संदीप कदम सर आहेत त्यांना एक निवेदन दिलं की सर, जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून ही कोठी कंटिन्यू उघडी आहे, तुमचं लक्षच नाहीये. तर ही सदरची बाब त्यांच्या लक्षातच आलेली नव्हती किंवा त्यांच्यापर्यंत कुणी ही गोष्ट पोहोचवलेली नव्हती. त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना कळवल्यावर मी त्यांना सांगितलं की आम्ही तिथे जाऊन पूर्ण माहिती घेणार आहेत. आणि गणपतीच्या पिरियडला बऱ्याच वेळेला रात्रीच्या वेळेला माझं तिकडनं जाणं झालं तर खूप वेळेला लक्षात आलं की अर्ध्या रात्री देखील ही कोठी उघडीच असते. मग 2-3 वेळेला मी तिथून मुद्दामून चक्कर टाकली आणि तिथले व्हिडिओज घेतले की जर दिवसभर आणि रात्रभर सुद्धा ही कोठी उघडी असेल तर अशा स्लम एरियामध्ये एखादा गैरप्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? म्हणजे गैरप्रकार घडल्याशिवाय आपलं शासन जागच होणार नाहीये का? असा एक मेन महत्वाचा मुद्दा आहे. मग त्या कोठीची पाहणीसाठी आम्ही तिथे गेलेलो असताना कोठीच्या दुसऱ्या मजल्यावर गेलं, तिथे लक्षात आलं की तिथे एक कंटिन्यू लॉक असतं. मग दुसऱ्या मजल्याला लॉक का आहे याची माहिती आम्ही घेण्यासाठी त्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला यातली काही माहिती देता येणार नाही. जर कोठीचे अधिकारी तुम्ही तिथे बसलेले आहात, आरोग्य कोठीची, कुणालाच काही त्याची माहिती देता आली नाही, त्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की क्षेत्रीय कार्यालयात तुम्हाला त्यासाठी जावं लागणार आहे. क्षेत्रीय कार्यालयात जाऊन देखील माहिती घेतली. त्यांनी देखील अंग झटकल्याचं नाटक केलेलं आहे की त्या कोठीला लॉक का आहे वर हे आम्हाला माहिती नाहीये. पण आसपासच्या एरियातून माहिती घेतली तर कळलं की तिथे व्यायामाचं काही साहित्य 4 वर्षापासून पडून आहे. म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडला विद्यमान नगरसेविका ज्या कोणी तिथल्या होत्या त्यांच्या कारकिर्दीत ते व्यायामाचं साहित्य खरेदी झालं. मग जर व्यायामशाळाच उपलब्ध नसेल किंवा अस्तित्वातच नसेल तर व्यायामाचं साहित्य घनकचरा विभागाने त्यांच्या कोठीत ठेवण्याची परमिशन कशी दिली? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी देखील तिथे काही कारण दाखवून आम्हाला यातली काहीच माहिती नाही असं सांगितल्यामुळे आम्ही शेवटी नाईलाज असतो पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांनी अशाच प्रकारे हाताळणी केली की आम्ही देखील याच्यात काही लक्ष देऊ शकत नाही. म्हणजे पूर्ण पीएमसी असू द्या, क्षेत्रीय कार्यालय असू द्या किंवा कुठल्याही प्रकारे पोलीस स्टेशनवाले सुद्धा जर अंग झाडताय त्याचा अर्थ ह्यांची एक वेगळी साखळी आहे. आणि अशाच प्रकारे बऱ्याचशा स्लम एरियातून किंवा बऱ्याचशा ठिकाणावर असं लक्षात येतं की दर पंचवार्षिकला ज्यावेळेस कुठलेही नगरसेवक पदावर येतात तर त्यांच्या ह्याच्यातनं ते बऱ्याच वेळा साहित्य खरेदी केलं जातं आणि ते साहित्य कुठेतरी थोडे दिवस पडून असतं आणि नंतर लक्षात येतं की ती व्यायामशाळा उघडलीच जात नाही आणि ते प्रायव्हेट कुणाच्या तरी घरी ते साहित्य शिफ्ट होतं. म्हणजे पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशाचा हा गैरवापर चालू आहे. तर आज सामाजिक संस्थेच्या वतीने मी हा सर्व पुणेकरांना किंवा कॉर्पोरेशनला हा प्रश्न विचारत आहे की हा गैरवापर कधी थांबणार आहे? पोलीस स्टेशन सुरुवातीला तर आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे पाहिलं की पूर्णपणे पोलीस स्टेशन रिकामं होतं. मी त्या पोलीस स्टेशनचा व्हिडिओ देखील घेतलेला आहे. म्हणजे माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे की पूर्णपणे पोलीस स्टेशन रिकामं होतं. थोड्या वेळात तिथे कुणीतरी एक जण आल्यानंतर सांगितलं की सगळे राऊंडला गेलेले होते. म्हटलं ठीक आहे. आणि त्यानंतर तिथे ते बोलले की हे आमच्या अंडर येत नाहीये, सातोटी पोलीस स्टेशनच्या दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या अंडर आहे. त्यांनी तिथल्या मॅडमला कॉल करून विचारलं. कमीत कमी 1.5 तास आम्ही तिथे बसून वाट पाहिली होती त्या मॅडमची. पण त्या कुठल्याही प्रकारे प्रत्येक वेळेला म्हणजे काहीतरी बनवाबणीची उत्तरं देऊन त्यांनी तिथे यायचं टाळलं. आणि शेवटी रात्रीचे 9 वाजून गेले, पाऊस चालू असल्यामुळे नाईलाज असतो मला त्या दिवशी माझं काम थोडंसं अर्धवट सोडून घरी जावं लागलं. पण 1 आठवडा त्यांना मुदत दिल्यानंतर सुद्धा अजूनही त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय आम्हाला मिळालेला नाहीये की ती कोठीचं लॉक आणि त्याची चावी पण नाहीये असं त्यांच्याकडून उत्तर मिळतंय सगळ्यांकडून. ते लॉक मग आम्ही सांगितलं की आम्हाला तोडू द्या, संस्थेच्या वतीने आम्ही तोडून पाहतो की तिथे काय आहे. पण त्याची चावी नाही आणि जर मॅडम तुम्ही तोडलं तर तुमच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल होईल हे देखील आम्हाला सांगण्यात आले. आयुक्तांनी सांगितलं माझ्यापर्यंत हा विषय 4 वर्षात एकदाही आलेलाच नाहीये. म्हणजे आरोग्य विभागाचं तिथं चक्करच नाहीये असा अर्थ झाला. त्यांना थोडी मुदत दिली होती. 2 दिवस मध्ये त्यांनी वेळ मागून घेतला की मोदीजी येणार होते, त्यातही आम्हाला थोडा वेळ द्या. त्यानंतर आणखी 2 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून कुठलंच उत्तर येत नाही. म्हणून आज प्रेस कॉन्फरन्सद्वारे आम्ही चेतावणी देतोय की आम्ही
याची आणखी पुढे खबर घेणार आहोत की वेळेनुसार तुम्ही स्वतःहून नाही केलं तर अगदी तुम्ही घरफोडीचा गुन्हा दाखल करणार असाल तरी देखील जाऊन आम्ही स्वतः ते कुलूप तोडू इच्छितो. जवळजवळ 2 महिन्यापासून मी या गोष्टी लक्षात घेत होते. पण आसपास खेळणारी जी लहान मुलं होती, तर त्या लहान मुलांकडे चौकशी केली असता असं कळतंय की जवळजवळ 4 वर्षापासून कोठीचा खालचा भाग म्हणजे जो तळमजला आहे तो कंटिन्यूच रिकामा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही फोटो व्हिडिओज घेतले तर खूप म्हणजे चुकीचे प्रकार तिथे आढळून आले की इथे रात्रभरही हे प्रकार घडतायत सगळे. आणि काहीतरी नाही, नाही, नाही. गैरप्रकार म्हणजे अगदी दारूच्या बॉटल्स तिथे होत्या, सिगारेटची पाकिटं पडलेली होती किंवा पत्ते खेळणाऱ्यांचे पत्ते पडलेले होते. हे सगळे म्हणजे वस्तू लक्षात येत होत्या आणि त्याच्या आताही माझ्याकडे व्हिडिओ आहे. म्हणजे मी फक्त तोंडी बोलते असं नाही, पुराव्यानिशीच आपण सगळ्या गोष्टी बोलतोय. म्हणजे यापेक्षा आणखी भयानक प्रकार घडू नये हीच अपेक्षा. एका कुणाचा खास आपण असं नाव तर घेऊ शकत नाही, पण जिथे आम्ही पीएमसीला जाऊन निवेदन देतोय आयुक्तांना, घनकचरा विभागाचे जे आरोग्य आयुक्त आहेत, त्यांनाही या गोष्टीची माहिती नाहीये. क्षेत्रीय कार्यालयात जातोय, जिथे पोलीस स्टेशनला जातोय, म्हणजे ही पूर्णपणे साखळी आहे असं मी एक प्रकारे बोलू इच्छिते. नाही आता अगदी नक्कीच अशा गोष्टींना राजकीय पाठबळ असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीयेत. आणि नाव आज घ्यायचं टाळतीये, पण अगदी स्पष्टपणे ही गोष्ट उघड सगळीकडे होणार आहे मलाही माहितीये. पण त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी आम्ही तिथे कोठीत गेलो आणि तिथल्या मुलांनी सांगितलं की वर व्यायामाचं साहित्य पडू नये आणि विद्यमान ज्या नगरसेविका होत्या त्यांच्या फॅमिलीवाल्यांशी माझं बोलणं देखील कॉलवर झालं, की त्यांनी स्वीकारलं देखील होतं की हे आमच्याच कारकिर्दीत घेतलेलं साहित्य आहे आणि या कोठीच्या वर 3रा मजला आम्हाला बांधायचा होता, जो लेडीज जिम आम्ही तिथे चालू करणार होतो. पण त्यावेळेला आम्हाला काही कारणास्तव सरकारकडून हे मिळालेला निधी कमी पडतोय असं कारण मिळालं म्हणून आम्ही ते 3रा मजला बांधू शकलो नाही. पण मग 4 वर्ष जर ते साहित्य धुळखात पडते तर ते तुम्ही कुणाला तरी वापरायला द्या, एखाद्या व्यायामशाळेला दान द्या. 4 वर्ष ते बंद का पडू नये? आणि जर तिथे फक्त व्यायामाचं साहित्यच आहे तर एनी टाइम आम्ही असताना सुद्धा आम्हाला ते लॉक तोडून दाखवायला किंवा खोलून दाखवायला त्यांना काहीच हरकत नव्हती. नगरसेविकेचं नाव मी इथे टाळणार आहे, पण जावळे मॅडम आहेत तिथे. त्यावेळेला ते साहित्य 4 वर्षापूर्वी होतं तिथे, म्हणजे खरेदी केलं गेलं. तर भवन रचनावाल्यांवरही हा माझा आरोप आहे पीएमसीच्या, की जर तिथे व्यायामशाळा उपलब्ध नव्हती, तर ते साहित्य खरेदी करण्याची परमिशन तुम्ही दिली कशी? आणि घनकचरा विभागावरही हाच आरोप आहे, की त्याची परमिशन आहे की नाहीये, कुणाच्या नावावर ते कशा प्रकारे खरेदी केले याची पूर्ण माहिती न घेता तुम्ही घनकचरा विभागाच्या इमारतीमध्ये ते ठेवण्याची परमिशन दिली कशी? त्याची कागदपत्रही हे दाखवू शकत नाहीयेत, लॉक तोडत नाहीयेत आणि चावी कुठं आहे हे जर 4ही इमारतींमध्ये आम्हाला माहिती दिली जात नाही, तर याचा अर्थ आपल्या सगळ्यांसमोर उघडकीस आहे.